ची प्रतीक्षा संपलेली आहे। 1966 पासून सर्व सोलापूरकर अभियांत्रिकी महाविद्यालयाची वाट पाहत होते। वास्तविक पाहता त्यावेळेस आपल्याला मंजूर झालेलं अभियांत्रिकी महाविद्यालय हे कराडला हलवण्यात आलं होतं। अनेक वर्ष इथल्या सामान्य लोकांची ही प्रतीक्षा होती। प्रथमतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जो शब्द सोलापूरकरांना दिला होता की सोलापूरला स्वतःचं अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करून देऊ, आणि आज खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळात त्या महाविद्यालयाला मंजुरी मिळालेली आहे। लातूर पॅटर्न प्रमाणेच यंदाच्या वर्षी 3 विषयांचं या ठिकाणी सुरुवात होतोय आणि विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची स्पष्ट सूचना होती की सोलापूरकरात मध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आणि कष्टकरी वर्ग असल्यामुळं तंत्रनिकेतन विद्यालय सुरू ठेवूनच या महाविद्यालय या ठिकाणी मंजुरी देण्यात यावी, आणि त्याच अनुषंगाने सोलापूरच्या सध्या चालू असलेल्या तंत्रनिकेतनच्या जागेत जी 34 एकर जागा आहे त्या ठिकाणी या अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे। सोलापूरचे विद्यमान पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊ सुद्धा सातत्याने यासाठी पाठपुरावा करत होते। अनेक वेळा मी देखील अधिवेशनात याबाबत बोललोय। मुख्यमंत्री साहेबांनी कार्यवाही करण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले होते। कालच्याच अधिवेशनामध्ये चंद्रकांत दादांनी सुद्धा त्याबाबतच्या भूमिका स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनात सांगितलं होतं की याच वर्षी आम्ही सोलापूरचं हे कॉलेज सुरू करू। अगदी मागच्या आठवड्यात सोलापूरला कृतज्ञता मेळाव्याला आल्यानंतरही साहेबांनी शब्द दिला होता। शब्दपूर्ती करणारं एक आश्वासक नेतृत्व जे महाराष्ट्राला लाभलेलं आहे यासाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो की हे काही छोटं काम नाही, फार मोठं आहे। म्हणजे जवळपास 60 वर्ष आम्हाला यासाठी प्रतीक्षा करावी लागली आणि अनेक पिढ्यांचा आशीर्वाद मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना या माध्यमातून लाभणार आहे। कष्टकरी कामगार वर्गांचे पाल्य आता चांगलं मोठं इंजिनिअरिंगचं शिक्षण सोलापूर शहरात घेऊ शकणार। दादा, नसरापूर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री पदाचा तुम्ही ज्या पद्धतीने बंगालच्या विजयाचा विजयोत्सव साजरा करता ते नाही करायला पाहिजे, तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे, याचं भान कुठेतरी ठेवून त्यांनी तो राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी प्रणिती शिंदे। नसरापूर घटनेचा प्रथमतः आपण सगळ्यांनी निषेध केलेला आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याबाबत संवेदनशीलपणे भूमिका मांडलेली आहे। फास्ट ट्रॅक पद्धतीने हा विषय चालवून त्या ठिकाणी आरोपीला कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न सरकार करण्यास असं सांगितलंय। आपलं राष्ट्र आपलं राज्य हे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या संविधानावरती चालतो। संविधानाच्या म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून अगदी जलद पद्धतीने आरोपीला शिक्षा देण्यासाठीची भूमिका मुख्यमंत्री साहेबांनी यापूर्वीच मांडलेली आहे। मला कुठेतरी प्रणिती शिंदे आदरणीय प्रणितीताईंची क्यू येते त्यांच्या बुद्धिमत्तेची। त्या आमदारच्या खासदार झाल्या, त्यांची राजकीय वाढ झाली परंतु बुद्धीची वाढ कुठेतरी होताना दिसत नाहीये। आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब सुद्धा या देशाचे गृहमंत्री होते। त्यांच्या कार्यकाळात सुद्धा देशात अनेक अनिष्ट घटना घडल्या, त्यावेळेस याच ते आमदार सुद्धा होता। त्यावेळेस त्यांनी अशा पद्धतीचं राजीनामा आपल्या वडिलांना किंवा संबंधित नेतृत्वाला त्यावेळेस मागितलेला आहे का? कुठेतरी वर्षातनं 4दा 3 6 9 वार्षिक असं सोलापूरला यायचं आणि नेहमीच राजकीय वक्तव्य करायचं, उठसूट पात्रता नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवरती बोलून टीआरपी स्वतःकडे ओढून घेण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत असतात। त्यांनी कुठेतरी या गोष्टी थांबवल्या पाहिजे। सरकार आरोपींना शिक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे। आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की ज्या वेळेसपासून मोदीजींचं राज्य या देशात आलं, ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या असतील क्रूरतेच्या, त्या ठिकाणी सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून त्यातनं असलेल्या संधीतनं आरोपींना शिक्षा देण्याची जलद प्रतिक्रिया केलेली आहे। आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब आश्वासक असताना कुठेतरी त्या भूमिका ठेवायचं आले की प्रत्येक वेळेस पत्रकारांचा बूम कुठेतरी त्यांना मला वाटतं जास्त प्रिय आहे आणि ते समोर घ्यायचं आणि अधिक काहीतरी टोकाचं बोलायचं। आजची सोलापूरची जर तुम्ही माहिती घेतली तर अगदी ज्या काँग्रेस कमिटीमधनं त्यांची प्रेस झाली त्याच्या बाहेरच सकल हिंदू समाजाचं त्या ठिकाणी निषेध आंदोलन होतं। तुम्हाला जर त्या पीडित कुटुंबियाबद्दल संवेदना असतील, भावना असतील तर तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणं अपेक्षित होतं, तुमच्या भावना त्या ठिकाणी नोंदवणं अपेक्षित होतं। परंतु तुम्हाला कुठेतरी सकल हिंदू समाजाची अलर्जी आहे म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जाण्याचं टाळलं आणि केवळ मीडिया समोर भाष्य आपण केलेलं आहे। वास्तविकता मी प्रणितीताईंना पुन्हा एकदा विनंती करेन की लोकांनी तुम्हाला खासदार म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतर तुम्ही सोलापूरच्या विकासासाठी काम करा। सातत्याने राजकारण करायचं, विकासावरनं राजकारण करायचं। एकीकडे म्हणायचं की हे सरकार आम्हाला निधी देत नाही आणि
दुसऱ्या आमदारांनी, मग ते सुभाष बापू देशमुख असतील, सचिन कल्याण शेट्टी साहेब असतील, यांना भाजप सरकारकडनं मिळालेल्या निधीचं श्रेय घ्यायचं. त्यांना एक घाणेरडी सवय की मंजूर होणाऱ्या योजनेचं पत्र तयार करायचं, मंत्र्यांना भेटायचं, फोटो घ्यायचा आणि ते मीच केलं म्हणून सांगायचं. जर तुमची ही भूमिका सत्याची असेल तर तुम्ही दुसरी बाजू पण, म्हणजे विमानसेवा झाल्यानंतर तुम्ही आभार मानायला केंद्रीय मंत्र्यांकडे गेलात का? ज्यावेळी सोलापूरला वंदे भारतची ट्रेन सुरू झाली, तुम्ही आभार मानायला गेलात का? अगदी बेंगलोर मुंबईची ट्रेन सुरू झाल्यानंतर आभार मानायला गेलात का? ती ट्रेन अन्य शहरात जाणार आहे अशी चर्चा सुरू झाल्यानंतर तुमची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी मांडली का? म्हणजे जे जे हे सरकार करतंय त्यावेळेस कुठेतरी त्या सरकारचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आभार मानणं गरजेचं होतं. मी ताईंना आपल्या माध्यमातून विनंती करतो, तुमच्या घरात सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आदरणीय शिंदे साहेबांकडून आहे. सुशील कुमार शिंदे साहेबांनी संपूर्ण हयात ज्या पद्धतीने राजकारण केलं, प्रत्येक पक्षाशी त्यांचे घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंध होते. वाजपेयीजींच्या काळात त्यांनी अमेरिकेला भारताचं प्रतिनिधित्व केलं. भाजपाचा किंवा विरोधी पक्षाचा प्रत्येक मोठा नेता सोलापूरला आल्यानंतर सुशील कुमार शिंदे साहेबांशी कशा पद्धतीने संबंध ठेवून वागतो आणि आपण त्याच्या नेमकं उलट विरोधाभासाने वागताय, टोकाची टीका करताय, खालच्या पातळीवरती जाऊन टीका करताय, अपेक्षापेक्षा अवास्तवपेक्षा मोठ्या नेत्यांवरती तुम्ही टीका करताय. कुठेतरी त्यांनी आपले अनुभवाच्या राजकीय अनुभवाप्रमाणे, मी वय म्हणणार नाही, राजकीय अनुभव आपलं जसं वाढताय त्या अनुषंगाने आपण आपली बुद्धी सुद्धा वाढवण्याची कुठेतरी गरज वाटते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.